ही टोटल कनी 85 फुटाची मूर्ती आहे. हे असं मला बी माहीत नाही, तिथं समोर गेल्यावर मला समजलं. तर नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या JM ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो एक अशा गावामध्ये, कारण ही मूर्ती बघायला. आता ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य सगळं सांगतो, त्यामुळे कनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आम्ही आलो आहे कोल्हापूरच्या पुढं. आता कोल्हापूरच्या पुढं कनी हे 13 किलोमीटरवर टोप म्हणून हे चिन्मय गणाधीश म्हणून एक असं मंदिर आहे. आता इथं आल्यावर आम्हाला एक असं अद्भुत म्हणजे की नाही, ही टोटल 85 फुटाची मूर्ती आहे. ती बी कशी माहिती आहे, प्रॉपर सगळी मॅन्युअल केलेली, आणि ही कोणत्याही स्पॉन्सरशिप किंवा कोणी बी नाही करायला, सगळ्या गावकऱ्यांच्या हे पैशातून झालेली मूर्ती. आता इथं आल्यावर आम्हाला एकच समजलं की आता इथं सगळी माहिती दिली आहे, की तुम्ही माहिती सगळी बघून घ्या, की किती दिवस लागलं, काय काय लागलं, परत कसं काय काय, म्हणजे असं सगळं तुम्हाला इथं माहिती आहे. आता इथून कनी इथं आल्यावर मूर्तीच्या खाली हे बघा, हे सगळं असं खाली एक असं तिथं म्हणजे असं एक हे आहे, तिथं कनी सगळं सिमेंटचं आहे, म्हणजे काय असं हे नाही. आणि बरोबर त्याच्यावरती ही 85 फुटाची टोटल मूर्ती आहे. आता तिथून कनी मी इकडं खाली चाललेलो, चिन्मय जीवन दर्शन म्हणून आहे इकडं. आता इकडनं आत आलो. आता इकडे छोटं छोटं बारकं सगळं पिलर होतं. आत आल्यावर कनी असं इकडं म्हणजे थंडगार वाटायला. इथं आत आल्यावर कनी हे तुम्हाला असं सगळं बारकं पिलर दिसतात. इथं परमपूज्य गुरुदेव स्वामी चिन्मय यांची इथं छोटीशी मूर्ती तयार केलेली आहे. मग तिथनं जे पूर्ण गणपती आहे हे गोल दिसाले की नाही तुम्हाला, हे सगळं ह्याच्यावर उभा आहे, ह्या एवढ्याशा पिलरमध्ये. आणि आता इकडे का नाही ह्यांची सगळी माहिती लिहिली आहे. आता कसं आहे, आता म्हणजे प्रॉपर आहे. पहिलं ज्ञानेंद्र 100 दिवस चालला, म्हणजे पहिलं 40 दिवस अखंड लेट ते बी हिंदूज, परत कॅन आय डू इट एक्सेट्रा असं सगळं लिहिले. मग आत आलो इथं, आणि गणी तिथनं मग आता हे सगळं बघून झालं. तर तुम्हाला बाहेरचं पण सगळं दाखवतो आता मूर्ती. आता ही तुम्हाला मूर्ती दिसायला की नाही, ह्याच्या म्हणजे मूर्तीच्या पाठीमागं 5 फणी नाग, परत असं म्हणजे की नाही सगळं प्रॉपर होतं. म्हणजे असं एक्सेप्ट तुम्ही करू शकणार नाही, एवढं भारी आहे इथं. इथं तुम्ही एकदा जाऊन की नाही स्वतः जाऊन या तुम्ही. हे तुम्हाला काय गुगल मॅपला टाकल्यावर इथलं सगळं लोकेशन कळेल. तर भावनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर तुम्ही एकदा इथं जाऊन की नाही आवश्यक बघून या. तुम्हाला इथं गेल्यावर समजणार की रिअलमध्ये बघायला कसली मजा आहे. तर भेटूया एका अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.